पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑफमध्ये फील्ड होते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. तर यानंतर होणारा सामना निवळी आणि JMCC लाखवड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या इनिंग नंतर आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्यासाठी निवळी आणि JMCC लाखवड दोन्ही संघ सज्ज राहायचे. पुढचा चेंडू शिवाजी याचा 2 सिंगल या ठिकाणी निपाणी संघासाठी. किरण मोरे अकुड टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध भेदण्याचा प्रयत्न होता किरण याचा. निर्धाव चेंडूची सांगता शिवाजी चव्हाण चांगली गोलंदाजी करताना पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती. विवर संघाला बॅकफुटवर ढकललं होतं. त्यानंतर मात्र निपाणी संघासाठी डोकेदुखी ठरताना आपण पाहतोय. अकुड टप्प्याचा सुरेख फटका होता. काऊ कॉर्नरमध्ये अतुल चव्हाण फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण अतुल याचं. स्वतः कर्णधार सी कॉर्नरमध्ये फील्ड करताना पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न केला जातोय शिवाजी चव्हाण यांच्याकडून सालुशी संघाकडून. पुढचा चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू. नवनीत चव्हाण चेंडूवर येतोय तोपर्यंत 2 धावा. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगल बरोबरच संघाची धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 6. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ. शेवटचा चेंडू लो फुलटॉस चेंडू. आता मात्र गॅप शोधलाय. गॅपमध्ये ढकललेला चेंडू सरळ सीमारेषा गाठतोय. 4 धावांसाठी या चौकारावरच संघाची धावसंख्येत भर पडली. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचते. बिनबाद 10 धावा. यानंतर होणारा सामना असेल निवळी वर्सेस JMCC लाखवड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या इनिंग नंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय सालोशी संघाकडून नवनीत. वेळ वाया घालू नका. नवनीत तो किशोर. किशोर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. लॉंग ऑफ मध्ये फील्ड होते तोपर्यंत एक मात्र धाव पूर्ण केली जाते. एका धावीने संघाची धावसंख्येत भर पडली. 11 धावा धावफलकावर लागल्यात. जर्सी नंबर 11 भारतीय संघाचा तेज तर्रार गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याचा जर्सी नंबर 11 होता. पुढचा चेंडू नवनीत याचा. अखूट टप्प्याचा चेंडू मिड ऑन मध्ये फील्ड होते तोपर्यंत रोखलं गेलं. किशोर याला जबरदस्त क्षेत्ररक्षण. किरण सज्ज. पुन्हा एकदा नवनीत. हलक्या हाताने टाकलेला चेंडू फील्ड होते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. मिड ऑफ मध्ये फील्ड केली आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. निपाणी संघाला जर धावसंख्या वाढवायची असेल, मोठ्या धावसंख्येचा डोंगर रचायचा असेल, सालोशी संघाला बॅकफुटवर ढकलायचं असेल तर मोठे फटके आवश्यक आहेत आणि ती क्षमता आहे या 2 फलंदाजांमध्ये.
पायचीतचं अपील जबरदस्त केलं होतं नवनीतकडून, परंतु पंचांनी फेटाळलं गेलंय. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि एक धाव या चेंडूवर येते. खराब फटका, फुलटॉस चेंडू होता. किशोर उतेकर फसला गेला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचते बिनबाद 13. सुरेख चेंडू, डाट चेंडू, सुरेख गती जबरदस्त होती या चेंडूवर पाहायला मिळाली. नवनीतकडून या अगोदर टाकलेले चेंडू हलक्या हाताने हाताळले होते आणि आता मात्र हाताळलेला चेंडू जबरदस्त होता. 59 सुसाट वेगानं गेलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू हलक्या हातानं टाकलाय. काऊ कॉर्नरमध्ये अतुल फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. षटक या ठिकाणी संपतंय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा. मात्र 4 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल नवनीत याची. बॅकफुटवर ढकललं गेलंय निपाणी संघाला. अतुल सेलार स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येतोय अतुल सेलार. 10-4. त्यानंतर अतुल सेलार किती धावा खर्च करेल? यानंतर होणारा सामना असेल निवळी आणि JMCC लाकवड. दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधाराने लगेचच या इनिंग नंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा चेंडू अतुल, 10-12 पावलांचं रनअप. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि टिपलं गेलं. पहिल्या गाड्याचं पतन. किरण मोरे बॅक टू दी पेव्हिलियन. सुरेख झेल या ठिकाणी मिड ऑफमध्ये टिपला गेला. पहिल्या गड्याचं पतन होत आहे. पहिला धक्का, पहिला हादरा या ठिकाणी निपाणी संघाला. दिनेश उतेकर. तिसरा फलंदाज येतोय स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दिनेश उतेकर. दिनेश उतेकर निपाणी संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. आघाडीची जोडी अपयशी ठरल्यानंतर कर्णधार स्वतः आपल्या संघासाठी मोठे फटके खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. अतुल सेलार, अकुड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतुल सेलार सुसाट भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू दिनेश उतेकर, हलक्या हातानं टाकलेला चेंडू, ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफमध्ये फील्ड होते तोपर्यंत एक धाव दिनेश याच्या खात्यामध्ये, निपाणी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एक गडी बाद 15 धावा. खराब फलंदाजी म्हणावी लागेल निपाणी संघाची. पुढचा चेंडू अतुल, वाईड चेंडूचा इशारा येतोय. 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी गोलंदाज अतुलसाठी. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सामना करेल किशोर. सुरेख फटका सी कॉर्नरमध्ये, सरळ हातामध्ये होता नवनीत याच्या. खराब क्षेत्ररक्षण, सोप्पा झेल या ठिकाणी सोडलाय नवनीत यानं. आणि 2 धावा. किशोर उतेकरला मिळालेलं हे जीवदान आणि या जीवदानाचा कितपत लाभ आपल्या संघासाठी करून देतोय किशोर.
अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल का आणि टिपला गेला. सतीश चव्हाण यांच्या हातामध्ये स्थिरावलेला हा चेंडू. नवनीत याच्या हातामध्ये स्थिरावलेला हा चेंडू. शिवाजी चव्हाण यांच्या हातामध्ये स्थिरावलेला चेंडू किशोर याच्या खेळीचा अंत करून जातोय. आशिष पार्टे बऱ्याच दिवसानंतर 360 मध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी फलंदाज आशिष पार्टे. अतुल सुरेख झेल टिपलाय. पॉइंटच्या क्षेत्रातून आलेला खेळाडू. झेल थोडा कठीण होता परंतु सोपा करून दाखवला आणि आशिष आल्या पावली माघारी परतताना आपण पाहतोय. आशिष पार्टे बॅक टू दी डगआउट. गोल्डन डकचा शिकार होतोय आशिष पार्टे. बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर उतरलेला आशिष निराश माघारी परततोय. आपल्या संघाच्या अडचणीच्या काळामध्ये आलेला हा फलंदाज अपयशी ठरला गेला. पाचवा गडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ उतेकर. पडझड या ठिकाणी निपाणी संघाचे आपण पाहतोय. महेंद्र चव्हाण चौथा गोलंदाज सालोशी संघाकडून. 51 सरस गोलंदाजी केली जाते. धावफलक आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 18 धावा. खराब कामगिरी म्हणावी लागेल निपाणी संघाकडून. ज्या अकुड टप्प्याचा चेंडू दिनेश याच्या बॅटमधून आलाय. फटका सुरेख होता आणि त्याहून सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. काऊ कॉर्नरमध्ये अतुल सेलार यांचं. जबरदस्त. नक्कीच 4 धावा रोखल्या गेल्यात. अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी या ठिकाणी अतुल सेलार यांची. दिनेश याच्या बॅटमधून नक्कीच षटकार होता परंतु त्याहून सरस क्षेत्ररक्षण. जबरदस्त. क्या बात आहे. या झेलसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अप्रतिम झेल टिपलाय सालोशी संघाचा क्षेत्ररक्षक नितीन चव्हाण यांच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. दिनेश माघारी परततोय. स्वतः कर्णधार प्रयत्न केले आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी परंतु अपयशी ठरला. पहिला षटकाराच्या आड आला अतुल. त्यानंतर प्रयत्न केला आणि झेल टिपला गेला. गडीबाद होतोय निपाणी संघाचा. 5वा निमेश उतेकर मैदानाच्या आतमध्ये. तर नाणेफेकीसाठी यायचंय निवळी आणि JMCC लाकवड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. निवळी संघाचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे. JMCC लाकवड धनंजय संगपाळ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. निमेश टू महेंद्र. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड चेंडू. अवांतर धाव मिळते. एक अतिरिक्त चेंडू मिळतोय निपाणी संघासाठी. खराब फलंदाजी म्हणावी लागेल निपाणी संघाची.
एकाहून एक सरस अष्टपैलू खेळाडूंचा संघ असलेला निपाणी संघ पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. वाईड +1 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. चला टीम लाखवड आणि त्याचबरोबर टीम निवडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. पुढचा चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर दिशा बदललेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. निमेष मात्र चकलाय, निर्धाव चेंडू जातोय महेंद्रचा. सौरभ स्ट्राईकवर आहे, सौरभ मात्र फसला. निमेष नॉन स्ट्राईक एंडवर आहे. पुन्हा एकदा महेंद्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा. आणि गडी बाद होतोय. निमेष उतेकर धावचेच्या रूपात बाद होईल का? नाही. सौरभ माघारी परततोय. खराब ताळमेळ, काहीच गरज नव्हती. पंचांनी नोचा इशारा दिला होता, धावेची गरज नव्हती. नो +1 2 धावा या चेंडूवर येत आहेत. फ्रीडची संधी आहे निमेष हुतेकरसाठी. संधीचं सोनं करावं लागेल. धावसंख्या खूप कमी आहे. एकमात्र चेंडू आहे ज्याच्यावर मोठा फटका खेळू शकता. फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू महेंद्र याचा सुरेख फटका, क्षेत्ररक्षक शिवाजी चव्हाण यांच्या हातामध्ये. फ्रीडचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय आणि गडी बाद होईल का? नॉट आउट. 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन टू दी विकेट. 2 विकेटच्या दरम्यानची रनिंग पाहिली तर अतिशय चपळ होती. फ्रीडची चेंडू होता आणि या चेंडूवर फटका जबरदस्त होता, परंतु शिवाजी चव्हाण त्या ठिकाणी तैनात होते आणि एक झेल मात्र टिपला, परंतु 2 धावांपासून रोखू शकला नाही निमेष याला. पुढचा चेंडू महेंद्र याचा. षटक थोडंसं लांबवत चाललंय. 2 वाईड 1 नो, 3 अवांतर चेंडू, अतिरिक्त चेंडू टाकलेत. खराब चेंडू. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वळतील का? नक्कीच आमच्याकडे वळतायत. दंडित केलं गेलं महेंद्र याला. महागडं षटक ठरतंय. चार अवांतर चेंडू या ठिकाणी टाकलेत. धावसंख्या पोचते 28 वर. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचू शकेल का निपाणी संघ? पुढचा चेंडू महेंद्र याचा. डावखुरा गोलंदाज. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टिपला जाईल का? 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. निमेश याच्या बॅटमधून आलेल्या आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 2 धावा. 30 धावांपर्यंत मजल मारली जाते. पुढचा चेंडू महेंद्र याचा. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. निमेष मात्र चकला गेला. षटक संपुष्टात येत आहे. 3-4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद, 30 धावा. निवळी आणि लाखवड संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी टॉस कावास मध्ये यायचंय. धन्यवाद. चला आपण टॉस करतोय. मी सन्माननीय वारसोळी देवगावचे सुपुत्र हरिभक्त पारायण मोहनदादा मोरे यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. लाखवड टीम या. कॅप्टन प्लीज. नयन सकपाळ. नयन सकपाळ कॅप्टनला पाठवा टॉससाठी. त्याचबरोबर निवडी टीमचे कॅप्टन या प्लीज टॉससाठी. आलेत. ओके, धन्यवाद.
KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय. वेंगळी गावचं आयोजन पर्व क्रमांक 11 मध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जन्नी उतेश्वर ट्रॉफी 2025चा हा क्रिकेटचा सोहळा आपण सर्वजण पाहतोय. दिवस क्रमांक 1 आहे आणि दिवस क्रमांक 1 मधील महत्त्वपूर्ण मॅचकडे जी आपण वळत आहोत. JMCC लाकवड आणि त्यांच्या विरोधामध्ये निवळी 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्यासोबत या ठिकाणी वारसोळी देगावचे सुपुत्र आणि सोपान मोरे यांचे वडील या ठिकाणी जोडले गेलेत, मोहनदादा मोरे, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टॉस कोण मागेल? लाकवड टीमला विनंती आहे, आपण टॉस मागा. हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि इट इज अ हेड. टॉस लाकवड टीमने जिंकलाय. निर्णय काय? आम्ही बॅटिंग घेऊ. बॅटिंग करत असताना किती धावा स्कोरबोर्डती लावाल? 40+ करायचा प्रयत्न करू. वेंगळी गावची स्पर्धा, काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? कशी वाटते स्पर्धा? चांगलं नियोजन केलं आहे. सकाळ सत्रापासून चांगले मॅचेस होतात. निवडी टीमकडे जाईन, प्रथम फिल्डिंग करायचे. टॉस तू जिंकला असतास तर तू निर्णय काय घेतला असतास? क्षेत्ररक्षणच आम्ही घेतला असता. स्पर्धेबद्दल काय वाटतंय? कशी वाटते स्पर्धा? खूप चांगलं आयोजन आहे दरवर्षीसारखं. थँक्यू सो मच. मी मोहनदादा मोरे यांच्याकडे जाईन. स्पर्धा पावसाळी संपल्यानंतर टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू होत असतात आणि वेंगळी गावचं आपण आयोजन पाहिलं तर पर्व क्रमांक 11 मध्ये आलंय. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळी स्पर्धा, वेगळी संकल्पना आणणं, दमदार स्पर्धा पाहायला मिळते. तुम्ही कशी पाहताय? सकाळपासून चांगले क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाले. सन्माननीय संदीपदादा म्हात्रे साहेब या ठिकाणी आले, त्यांच्याच उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा देखील या ठिकाणी संपन्न झाला. कशी वाटते स्पर्धा? श्री जन्नी उतेश्वर क्रिकेट क्लब वेंगळे जन्नी उतेश्वर चषक यांचं या 11व्या वर्षाचं पदार्पण. खरं तर मी सकाळपासून या टुर्नामेंटला इथं हजर आहे. चांगल्या प्रकारे इथं खेळ होत आहे. सर्व संघाने इथं एक गाव 11ने सर्वांनी भाग घेतला. त्या संघांचा मी अभिनंदन करतो आणि वेंगळे ग्रामस्थ व क्रिकेट संघ यांचं या टुर्नामेंटबद्दल त्यांनी चांगलं नियोजन केलं. त्यांचा मी सर्वांचा आभार मानतो आणि स्पर्धा चांगल्या खेळीमेळीत व्हावी आणि चांगल्या यानं व्हावी असं मी सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. ही होती टॉसची माहिती. आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि संजय सकपाळ यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी आपण पाहिलं निवळी आणि लाखवड संघ यांच्यामधील टॉस आताच पार पडलेला. लाखवड संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. किशोर उतेकर यांची अष्टपैलू खेळाडू आहेत. किशोर उतेकर फलंदाजीत अपयशी ठरले, परंतु गोलंदाजी मात्र टिचून सुरुवात या ठिकाणी करताना आपण पाहतोय. किशोर यांची पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेली एक सिंगल. आता मात्र सतीश चव्हाण मागच्या मॅचमध्ये ज्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार चौकार पाहिले ते फलंदाजी करताना आपण पाहतोय. सतीश चव्हाण मॅन फ्रॉम सालोशी. पुढचा चेंडू सुरेख फटका. सुरेख फटका मिड ऑनच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला चेंडू सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेपार. 4 धावांसाठी चेंडू होतोय फरार. चौकाराने आपलं खातं खुललं गेलं सतीश यांचं. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 31. सुरुवात दमदार या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी सुरुवात आवश्यक आहे जी निपाणी संघाकडून सुद्धा करणं गरजेचं होतं. सुरेख रिवर्स अल्टी पलटी शॉट म्हणलं जातं. तो शॉट या ठिकाणी सतीश यांनी खेळला. फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून सरस पाहिलं गेलं आपण. खराब क्षेत्ररक्षण.
मिड ऑफमध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. सतीश चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 9 धावा. पुढचा चेंडू किशोर उतेकर टू सतीश चव्हाण. रिव्हर्स स्वीट, जबरदस्त फटका, 1 बाउन्स. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पंच किती धावा या चेंडूवर आल्यात? एक धाव. नक्कीच फटका चांगला होता. चौकार मिळेल याच्या आशेनं एकमात्र धाव या ठिकाणी घेतली सतीश चव्हाण यांनी. षटक संपुष्टात येते किशोर उतेकर यांचं आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा खर्च केल्यात. निपाणी संघाच्या सुद्धा 10 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. आशिष पार्टे या ठिकाणी एक अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी मार्कवर सतीश आणि नवनीत चव्हाण यांना रोखण्यासाठी, निवळी संघाला बॅकफुटवर ढकलण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी पाचारण केलाय. दिनेश उतेकर यांनी सुरेख चेंडू, बॅटची वरची कड घेतली, डिक्लेअर झोनमध्ये गेला, एक धाव मिळाली सालुशी संघाला. पुन्हा एकदा आशिष पार्टे टू सतीश चव्हाण. पुढचा चेंडू आशिष ब्लॉक होलमध्ये टाकलाय, खोदून काढलाय, जबरदस्त क्षेत्ररक्षण ओमकार पार्टे यांचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण ओमकार पार्टे यांचं. क्षणाचाही विलंब न करता केलेली फेकी, रोखलं गेलं नवनीत आणि सतीश यांना. डॉट डिलिव्हरी येते. पुढचा चेंडू आशिष पार्टे, फटका फसलाय, उंच उडालाय, क्षेत्ररक्षक दिनेश, चेंडू खाली, झेल टिपला जाईल का? टिपला गेला. सतीश बॅक टू दी पॅव्हेलियन. प्रयत्न मोठा होता, षटकार खेचण्याचा प्रयत्न होता, चेंडू अकूट टप्प्याचा होता, गती कमी होती, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, गती कमी झाली आणि प्रयत्न फसला सतीश चव्हाण यांचा. एक सोपा झेल सीमारेषेलगत टिपला आणि पहिल्या गड्याचं पतन या ठिकाणी होतंय. शिवाजी चव्हाण, सतीश चव्हाण माघारी परतल्यानंतर शिवाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाची पडझड आणि दुसरा विजय संपादन करण्यासाठी प्रयत्न करतील. शिवाजी चव्हाण, गोलंदाज आशिष पार्टे एक अनुभवी गोलंदाज आहे. फसवे चेंडू टाकण्यामध्ये माहिर असणारा हा गोलंदाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता शिवाजी चव्हाण यांनी, नकार दिला नवनीत याने. नक्कीच 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या असत्या, कारण शिवाजी ज्या पद्धतीनं धाव घेत होते चपळाईनं, त्या पद्धतीनं जर नवनीतनी प्रयत्न केला असता तर नक्कीच दुसरी धाव होती. रोखलं गेलं. आशिष पार्टे पुन्हा एकदा जबरदस्त फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून भिरकावलाय, सरळ सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी ही विकेट महत्त्वाची असेल निपाणी संघासाठी. नवनीत आणि शिवाजी या 2 विकेट्स जर या षटकामध्ये आल्या असत्या तर नक्कीच
निपाणी संघ सामन्यामध्ये कमबॅक करू शकला असता. आशिष पार्टे जी गोलंदाजी धार आहे त्या गोलंदाजीमध्ये अजून एक विकेट मिळवणं महत्त्वपूर्ण असेल निपाणी संघासाठी. नवनीत पुन्हा एकदा सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू फसवा चेंडू टाकला होता, कट केलाय आणि एक चोरटी धाव म्हणावी लागेल. सिंगल धाव जलद किरण या ठिकाणी घेतली आहे. षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 1 गडी बाद 19. 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा. जवळपास 12 चेंडू 12 धावांची गरज. सोपं आव्हान. किरण मोरे. पुढचा चेंडू किरण मोरे याचा. नवनीत सामना करेल. सुरेख चेंडू सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. 11 चेंडू 12 धाव्यांची गरज. कमबॅक करेल का निपाणी संघ? गोलंदाजीमध्ये धार आहे, त्याहून सरस आहे फलंदाजी सालोशी संघाची. शिवाजी आणि नवनीत. पुढचा चेंडू खराब खराब. दिशा बदलली. पंच आमच्याकडे वळलेत. दंडित केलं गेलं. वाईडचा इशारा येतोय पंचांचा. आता मात्र 11 चेंडू 11 धावींची गरज असेल. कमबॅक करणं महत्त्वाचं आहे. अवांतर धावा रोखणं गरजेचं आहे. लो फुलटॉस चेंडू भेरकावून दिलाय सीमारेषे पलीकडे. टीप स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नरच्या मधून भिरकावून दिलेला हा चेंडू 6 धावा देऊन जातोय नवनीत याला. सालोशी संघाला 6 धावांनी विजयाचं अंतर मात्र कमी केलं सालोशी संघाचं. सव्वीस धावा धावपलकावर. 5 धावांची गरज आहे. किरण सुरेख चेंडू फुल टॉस चेंडू रोहन याच्या हातामध्ये स्थिरावला आणि नवनीत याच्या खेळीचा अंत होतोय. 5 धावांची गरज होती. षटकार खेचून विजय संपादन करण्याचा मोह आवरला नाही नवनीत याला आणि माघारी परततोय नवनीत. रोहन याच्या हातामध्ये लॉंग ऑफ मध्ये तैनात रोहन मोरे. रोहन उतेकर. सुरेख झेल टिपला. नवनीत याला माघारी परतावं लागतंय. त्याची जागा घेण्यासाठी स्वतः कर्णधार येतोय अतुल सेलार. पुढचा चेंडू किरण मोरे अतुलसाठी. हलक्या हातानं टाकलेला चेंडू. 1 बाउन्स फील्ड होते तोपर्यंत फेकी होते तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. अतुल यानं खातं खोललं गेलं. 2 धावांनी अंतर कमी केलं. विजयाचं 3 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 7 8. 8 चेंडू 3 धावांची गरज. किरण मोरे. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी जबरदस्त केली जाते. चप्पळ शिवाजी चव्हाण पोचलेत आपल्या स्थानी सुरक्षित. अतुल 1 धावीची गरज. 7 चेंडू 1 धाव. शेवटचा चेंडू किरण याचा. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय. विजयावर शिक्कामोर्तब केलं सालोशी संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं हार्दिक आभार. पुढील
सामन्यांसाठी दोन्ही संघांना, टुर्नामेंटसाठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.